त्यामुळे कधी गरज लागली तर घरी जाऊन येते. अनेकदा टॉयलेट वापरायचं असेल तर शाळेनंतर घरी गेल्यावरच जावं लागतं. पूर्वी या शाळेत खूप विद्यार्थी शिकत असं इथले स्थानिक रहिवासी सांगतात. आता परिस्थिती अगदी विरुद्ध आहे आणि शाळेची अवस्थाही बिकट आहे. मुळातच ही शाळा ज्यावेळेसपासून आमचा जन्म झाला, इथे पटसंख्या 1,500च्या वर असणारी ही शाळा आज या ठिकाणी पटसंख्या 200च्याही खाली आहे. एका वर्गामध्ये पटसंख्या 40 दाखवली जाते पेपरवरती, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की 10 ते 20च्या मध्येच इथे विद्यार्थी असतात. शाळेला दरवाजे नाही, वर्गखोल्याला खिडक्या नाही आहे, या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही आहे. पाणी जे आहे ते बोरिंगमधनं घेतलं जातं साफसफाईला. त्या बोरिंगच्या पाण्याला मोटर 10 दिवस झाली बंद आहे. टँकरनी पाणी मागवलं जातं, ते दुपारनंतर येतं, तोपर्यंत मुलांना शौचालय देखील वापरता येत नाही. ही परिस्थिती आहे. त्याचबरोबर आपण पाहतो शाळेचं इतकं चांगलं ग्राउंड आहे, पण ह्या ग्राउंडमध्ये पूर्ण गवत वाढलेलं आहे. कोणीही साफसफाईचे कर्मचारी इथे येत नाही. या ठिकाणी आपण पाहतो शाळेच्या आत आल्यानंतर शाळेच्या आतमध्ये सगळीकडे गुटखा खाऊन थुंकलेले वर्गखोल्यांमध्ये. शाळेतल्या या त्रुटींचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय हे बोलण्याचं कारण म्हणजे नुकताच प्रकाशित झालेला केंद्र सरकारचा युडायस अहवाल. या अहवालानुसार महाराष्ट्रात 64,844 शाळा सरकारी आहेत. पालिका आणि जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांमधल्या इमारती, टॉयलेट, वीज, इंटरनेट, कम्प्युटर सुविधा हे मुद्दे चिंताजनक आहेत. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार शाळेच्या पायाभूत सुविधा या चैनीची नाही तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीची मूलभूत आणि आवश्यक बाब आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत तर एक शाळा चक्क पत्र्याच्या खोल्यांमध्ये भरते. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी शिवणे गावात ही शाळा आहे. जिल्हा परिषदेकडनं महापालिकेकडे शाळा हस्तांतरित झाली तेव्हाच शाळेची इमारत पडायला झाली होती. त्याला पर्याय म्हणून महापालिकेने या पत्र्याच्या खोल्या बांधून दिल्या. आता शाळांच्या डागडुजीसाठी 23 गावं मिळून 7 कोटींची तरतूद करण्यात आल्याचं अधिकारी सांगतात. मुलांना शाळेत पाठवताना भीती वाटत नाही, शिक्षक लोक तशी काळजी घेतात, पण बिल्डिंगचं काम झालेलं नाही. ह्या पत्र्याच्या रूम आहेत, परत मुलांना खेळायला ग्राउंड नाही आहे. इथं शाळेसाठी कोणी असं वॉचमॅन म्हणून नाही किंवा शिपाई कामगार म्हणून नाही. परत कधी कधी मुलांची पाण्याची बी गैरसोय होते इथं, पिण्याच्या पाण्याची होतं. ते आता आम्ही तरी काय करू शकतो, ते म्हणतात बांधणारे. आता आम्ही तर 2-3 वर्षापासून हेच ऐकतो. आता पुढचं अजून कोण काय करणंच झालं. हे बघा बाथरूम, संडास वगैरे कसे पडायला आले. म्हणजे ही वास्तू खरं तर काढून टाकली पाहिजे, कारण की अतिशय नादुरुस्त आहे. एका शिक्षकांच्या खांद्यावरती दगड पडलेला आहे इथे, आणि मुलांची काय अवस्था असेल ते तुम्ही पहा. अत्यंत म्हणजे कचरा विसरा. आता हे पत्र आहे, हे 6-8चं पत्र आहे, 25चं, 6-8-25चं. तर ते ब्लॉक काढलेले, ते आपण तिथे साफसफाई करायला सांगितली, ते राडारोडा करायला सांगितलं. आता ब्लॅकबोर्ड तुम्हाला दिसत असेल, काढून तो तिथेच टाकलेला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यातल्या मार्की खुर्द गावातल्या शाळेत टॉयलेटच्या नावाखाली नुसत्या भिंती उभ्या आहेत. इथं शाळा या नावाखाली एकच वर्ग खोली आहे. या एका खोलीत 1ली ते 5वीचे 22 विद्यार्थी बसतात. शिवाय शाळेसाठी लागणारं साहित्य, पोषण आहाराचं साहित्य हे सगळं देखील याच खोलीत दिसतं. हीच खोली एका संगणक आणि स्क्रीनसह डिजिटल रूम होते. पत्र्याचं छत असलेल्या या खोलीत पावसाळ्यात पाणी गळतं तर उन्हाळ्यात उकाडा असह्य होतो. वर्षभरापूर्वी पाडलेल्या दुसऱ्या खोलीचं काम सुरू करण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. 5 वर्ग आणि एकच वर्गखोली, 2 शिक्षक आणि दोन्ही शिक्षक म्हटल्यावर 5ही वर्ग एका खोलीत बसणं अशक्य आहे. मग काही मुलं वरांड्यात बसते, काही झाडाच्या खाली बसून म्हणजे आपल्याला अध्यापन करावं लागतं. अशी परिस्थिती आज रोजी आहे.